नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। न्यूज चैनल मीडिया समाचार से। मेडिकल कॉलेज कंत्राटी कर्मचारियों का आंदोलन में बैठते ही 1 महीने का वेतन तथा दूसरा वेतन 1 हफ्ते में मिलेगा, मेडिकल दिन की घोषणा। गोंदिया मेडिकल कॉलेज तथा गंगाबाई महिला रुग्णालय में 504 कर्मचारी कार्यरत होकर इन्हें एनर्जी कंपनी का 2 महीने का बकाया वेतन तथा स्मार्ट कंपनी का 2 महीने का पगार नहीं दिया गया था। इस जन आक्रोश में आंदोलन हुआ, जिससे मीडिया की भूमिका महत्वपूर्ण रही। पुणे की कंपनी द्वारा तुरंत एक पेमेंट तथा दूसरा पेमेंट 1 हफ्ते में दिया जाएगा, ऐसा कहा गया। इस अवसर पर मेडिकल के डीन घोरपड़े तथा राष्ट्रीय मजदूर सेना के पाटिल तथा कंटाती कर्मचारी मीडिया के साथ प्रमुखता से उपस्थित थे। यह खबर सुप्रीम पावर न्यूज पर। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारदी की रिपोर्ट। आज परिस्थिती अशी आहे की 6 महिने जर त्यांना पगार होऊन नाही झाला, आपल्या हॉस्पिटलला सेवा घेऊन आलेले आहे आणि सावकारांकडून पगार घेऊन जर परिवार चालवायचं असेल ना, आज परीक्षेची वेळ आहे सर्वांची। स्मार्ट कंपनीचं करायची बोलत आहे, कामगारांनी घेतली तर त्यांना म्हणतात की आपण 1 महिन्याचा पगार देऊ। मला हे म्हणायचं आहे की आज 1 महिन्याचा पगार घेऊन त्यांचा काय उपयोग होणार? जर सावकारमुळे व्याजाने पैसे घेतलेले आहेत, ते व्याजाचे पैसे द्यायचे की आपला परिवार चालवायचा, काय होणार आहे? आणि नेहमी जर पगार करत असतील तर त्याला काही अडचण नाही। कोणी तुमच्याकडे येणारे आज सर्वच दिलं असतं तर कोणाकडे युनियनकडे आंदोलन करण्याची कोणालाच गरज पडली नसती, ठीक आहे ना। आज कॉन्ट्रॅक्टर जर या पद्धतीने जर काम करत असेल, त्यांना कुठलेच फायदे देत नसतील, जर शासनाने दिलेले आहेत, त्यांना किमान वेतनानुसार त्यांना पगार नाही आहे, त्यांना पेमेंट स्लिप दर महिन्याला देत नाही, पेमेंट स्लिप न देण्यामुळे पण पैशाची चोरी करणे असं होतं। त्यांना 6 महिने डीएची वाढ होत नाही, विशेष भत्ते त्यांना शासनाने दिलेले आहेत ते त्यांना मिळत नाहीये, त्यांना बोनस देत नाही आणि त्यांना जे वर्षाचे ईएल 28 सुट्ट्या दिलेल्या आहेत त्या त्यांनी आणि एका दिवस जर त्यांनी सुट्ट्या मारण्याचा प्रयत्न करतो, त्याचं म्हणणं असं आहे की मी साप्ताहिक सुट्टी तुम्हाला देतो, त्यावेळी मला कुठलीच सुट्टी देत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना पुढे आजारी पडलं, कोणाचा घरी मयत झालेली आहे, कोणाचं लग्न आहे, जर तो त्याला जायचं असेल तर त्यांनी जाऊ नये आणि तो जायला तर मग तो म्हणतो की तुम्ही माया नाही, मग कसं तुम्ही बंद करतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण मजदूरांना आपण सहकार्य करणार नाही, बाबा तो घ्या सांगून गेला त्याला, नाही तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टने गोंदिया येथे कार्यरत आहे। स्तोत्राच्या माध्यमातून कार्यरत कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्या अनुषंगाने त्यांचा मागील एनर्जी कंपनीच्या माध्यमातून जो पगार त्यांचा अदा नव्हता झाला त्याबद्दल, आणि दुसरं नवीन कंपनी जी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाली त्यांचे 2 महिन्याचे पगार यांचे न झाल्यामुळे त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं। या संबंधात आपण दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत वेळोवेळी अवगत केलेलं होतं व त्यांना याबाबतीत सांगितलं होतं की करारानुसार त्यांना कर्मचाऱ्यांचं वेतन थकवता येत नाही, ते अदा करणं अपेक्षित होतं, परंतु ते न झाल्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे। आणि आजच त्यांच्यासोबत आलेले राष्ट्रीय मजदूर सेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार स्मार्ट कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना 2 महिन्याचे वेतन हे पुढील 8 ते 10 दिवसामध्ये अदा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे कंपनीच्या माध्यमातून। त्यानुसार आजचा हा आंदोलन समाप्त झालं असेल असं मी